बघा MI स्प्रे याचा आपण एक डेमो पाहतो आहे। आळूच्या पानावरला डेमो आहे आणि या पानावरती आता बघा पाणी अजिबात चिटकत नाही आळूच्या पानावर। हा डेमो आपण बघतोय। याला MI स्प्रेचा एक सुईच्या टोकावर एवढा नुसतं टोका एवढा आपण त्याच्यामध्ये MI स्प्रे वापरलेला आहे आणि वापरण्याचा बेनिफिट बघा कसा होतोय। हे स्प्रेड कशा पद्धतीने होतोय तो टिपका पूर्णपणे स्प्रेड होत असताना आपल्याला दिसत आहे आणि ज्याच्यावर औषध नाही तो टिपका हा असा आहे। हा पूर्णपणे पसरलेला आपल्याला टिपका बघायला मिळत आहे। आळूच्या पानावरला सुद्धा जर टिपका पूर्णपणे पसरला असेल तर सुईच्या टोकाच्या इतकं औषध वापरलं तरी तो एवढा होतोय। तर विचार करा आपल्या झाडावरला औषध कशा पद्धतीने स्प्रेड होऊ शकतं याचा एक जिवंत असा डेमो आपण पाहत आहे। दोन्हीतला डिफरन्स जागेवर बघायला मिळत आहे की ज्याला आपण MI स्प्रे वापरलेला आहे ते पूर्णपणे पाणी पानावर पूर्ण पसरलेलं आहे आणि ज्याच्यावर नाही ते पाणी पूर्णपणे अजिबात मिक्स होत नाही। आपल्याला दिसत आहे बघा अजिबात पाणी मिक्स होत नाही आणि आपण ज्याच्यावर वापरलेलं आहे ते पूर्णपणे पाणी स्प्रेड झालेलं आपल्याला दिसत आहे। असा अतिशय सुंदर असा MI स्प्रेचा डेमो आहे आणि ते आपल्या पिकांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं। तर बघा मित्रांनो, आता आपण बघितला MI स्प्रेचा लाईव्ह डेमो। हे आळूचं पान होतं आणि याच पानावरती आपण 2 पाण्याचे ड्रॉप टाकले होते। एकामध्ये आपण MI स्प्रे स्टिकर मिक्स नाही केला आणि एका ड्रॉपमध्ये मिक्स केला। ज्याच्यामध्ये मिक्स केला मित्रांनो त्याचा पूर्णपणे हा जो स्टिकरने जे काम केलं ते आपण तुम्ही लाईव्ह बघितलं की पूर्णपणे पानाचं कोटिंग करण्याचं काम हे करतं। आणि MI स्प्रे असा प्रोडक्ट आहे जो ॲक्टिवेटर आहे, स्प्रेडर आहे पूर्णपणे आणि आंतरप्रवाही हा प्रोडक्ट आहे। पूर्णपणे आज चांगल्या पद्धतीनं जे आपल्या शेतकरी मित्रांना ह्या प्रोडक्टचा अतिशय खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होऊ शकतो। आपलं कुठलंही औषध मारायचं असेल तर आपला MI